नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंट पीएसआय पूर्व परीक्षा दिनांक 16 एप्रिल वेळ 1 तास एका तासाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। खरं तर पूर्व परीक्षेला अगदी काही तास उरलेले आहेत आणि प्रत्येकाच्या मनावर कुठेतरी एक दडपण तयार झालेलं असणार आहे किंवा बरेच प्रश्न आताही बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील, जसं की पेपर कसा येईल, मी केलेल्या अभ्यासातून मला काही संकल्पना वेळेवर आठवतील की नाही, एका तासामध्ये माझा पेपर कव्हर होईल की नाही, यांसारखे बरेच प्रश्न। खरं तर ही फेज अशी असते की बऱ्याच दिवसापासून अगदी सातत्य ठेवून आपले 100% देऊन आपण अभ्यास केलेला असतो, अभ्यासक्रम पूर्ण केलेला असतो। मात्र परीक्षेचा जो 1 तास आहे, या एका तासाचं नियोजन ज्या विद्यार्थ्याला जमत नाही किंवा जमणार नाही, तर त्याच्यासाठी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणं कुठेतरी अवघड होऊन बसतं आणि त्यामुळेच कोणत्या गोष्टींची काळजी आपण या एका तासामध्ये घेतली पाहिजे, पेपर सोडवताना कोणत्या चुका आपण टाळणं अपेक्षित आहे, यांसारख्या इतर प्रमुख मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत अभ्यास किती तास केला यापेक्षा तो कसा केला हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे तुमचं एका तासाचं सादरीकरण। हे एका तासाचं सादरीकरण जे आहे यावरतीच आपलं यश अवलंबून असतं। म्हणजे एका तासात आपण कोणत्या चुका टाळणं गरजेचं असतं, त्यानंतर एका तासामध्ये आपलं वेळेचं नियोजन कसं असेल, यावर काही गोष्टी ठरत असतात, बरोबर। आता यामध्ये एका तासाचं जे नियोजन आहे तिथे तुम्ही एक धोरण आतापासूनच स्वीकारलं पाहिजे, ते म्हणजे ॲक्युरसी विथ टाइम। ॲक्युरसी विथ टाइम। मग आता ॲक्युरसी विथ टाइम काय आहे हे पुढे मी क्लिअर करणारच आहे, परंतु सुरुवातीला मी का म्हणाले ॲक्युरसी विथ टाइम, कारण हे तुम्ही पूर्ण तुमच्या माइंडमध्ये फिक्स असू द्या की काहीही झालं तरी ऐन वेळेवरती मी माझी पेपर सोडवण्याची पद्धती कुणाच्या सांगण्यावरनं बदलणार नाही। मी जसं आतापर्यंत सराव करत होतो त्याच पद्धतीनं माझा मूळ पेपर सोडवण्याचा मी प्रयत्न करेन, बरोबर। म्हणजे बऱ्याचदा असं होतं की कुणीतरी सांगतंय म्हणून अचानक आपल्या पद्धतीमध्ये आपण बदल करतो। तर एक लक्षात घ्या की या ठिकाणी या पृथ्वी तलावर परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काहीतरी एक युनिक गोष्ट दिलेली आहे। ए नावाचा माझा मित्र उतारे शेवटी सोडवतो म्हणून मी पण त्याच्यासारखाच प्रयत्न करतो, तर इथे बी म्हणजे तुम्ही पूर्णतः फसतात। व्हाय? कारण ही त्याची पद्धत आहे की तो उतारे शेवटी सोडवतो, ती तुम्ही का अप्लाय करताय, राईट। म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की प्रत्येक विद्यार्थ्याची पेपर सोडवण्याची पद्धती ही वेगळी असते। जसं की प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची पद्धती वेगळी आहे, तशी पेपर सोडवण्याची पद्धती सुद्धा वेगळी आहे। आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला टेस्ट सिरीजचे स्कोर कळवले किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचा पेपर पॅटर्न मला सांगितलं की ते कशा पद्धतीने जात आहेत, योग्य जात आहेत की नाही, याबद्दल जेव्हा आम्ही चर्चा केली तर त्यामध्ये मला बरेच विद्यार्थी असे आढळले की जे उतारे शेवटी सोडवतात कारण त्यांना ते इझी वाटत असेल। काही विद्यार्थी मराठीच्या उताराला पहिल्यांदा प्रायोरिटी देतात आणि इंग्रजीचा उतारा शेवटी सोडवतात आणि काही विद्यार्थी सलग पेपर सोडवतात। तर इथे प्रत्येकाची पेपर सोडवण्याची पद्धती वेगळी आहे, त्यामुळे त्याने तसं केलं म्हणून मी तसं करावं असं अजिबात करू नका, नाहीतर आपण सगळे हातचे गुण जे आहेत ते गमावून बसू। सो आजच्या आपल्या या लेक्चरला ऑफिशियली जो फर्स्ट क्वेश्चन आहे तिथपासून मी सुरुवात करते। त्यामध्ये पहिला प्रश्न किंवा पहिला मुद्दा जो चर्चेला घेणार आहोत आपण, तो म्हणजे पेपरचे राऊंड किती असावेत, ठीक आहे। आता बघा, हा सुद्धा जो प्रश्न आहे किंवा हा सुद्धा जो पॉइंट आहे तर तो पण व्हॅरी ठरतो। फॉर एक्झाम्पल, काही विद्यार्थ्यांना हे पेपरचे 3ही राऊंड सक्सेसफुली कंप्लीट होतात, काही विद्यार्थ्यांना 1 राऊंड सुद्धा कमी पडतो, कारण 1च तास आहे आपल्याकडे, बरोबर। अर्थात इथे हे राऊंड देण्याचं कारण काय आहे
तर शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थित समजावून सांगते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला मूळ पेपर जो आहे तो 1 तासाचा आहे, राईट? 1 तास. यामध्ये 100 गुण आहेत आणि 100 प्रश्न आहेत, राईट? सोबत एकाच 4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम पण आहे, राईट? आता यामध्ये लक्षात घ्या, 100 प्रश्नांचा अगोदर आपण बऱ्याच टेस्ट सिरीज जॉईन करून खूप चांगला सराव केलेला असतो. पण आपण त्या टेस्ट सिरीज या रिलॅक्स झोन मध्ये सोडवतो. म्हणजे तेव्हा कुठलंही एक बॅकग्राऊंड आपल्याला नसतं की आपण एक्झाम हॉलमध्ये आहोत. त्यामुळे ओरिजिनल एक्झाम हॉलमध्ये जाऊन पेपर देणं आणि फक्त टेस्ट सिरीज सोडवणं यामध्ये थोडाफार फरक पडतो. पहिला राऊंड जो असतो, आता बरेच विद्यार्थी म्हणतात की पहिला राऊंड पण मला पूर्ण होत नाही, बरोबर? आता पहिला राऊंड पूर्ण होत नाही याचा अर्थ 2 गोष्टी कुठेतरी कमी पडतोय आपण. एक म्हणजे आकलन क्षमता, त्यानंतर सेकंड आपला वाचनाचा वेग किती आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना हे 3ही राऊंड कंप्लीट होतात सक्सेसफुली, त्यांच्या या दोन्ही गोष्टी खूप स्ट्रॉंग असतील, हे दोन्ही घटक त्यांचे स्ट्रॉंग असतील, यावर त्यांची कमांड असेल. म्हणजे त्यांची आकलन क्षमता पण चांगली आहे आणि त्यांच्या वाचनाचा वेग पण खूप चांगला आहे. पेपर जेव्हा तुमच्या हातात येतो, पेपरचा वेळ प्रमुख जेव्हा सुरू होतो, तेव्हा पहिला राऊंड काय सांगतो की या राऊंड मध्ये तुमचे सर्वाधिक प्रश्न अटेम्प्ट झाले पाहिजेत, म्हणजे सोडवून झाले पाहिजेत. आता काही प्रश्न असे असू शकतात की जे संदिग्ध आहेत. फॉर एक्झाम्पल, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप आहे आपल्या परीक्षेचं, त्यामुळे या ठिकाणी 4 पर्याय असतात, बरोबर? 4 पर्याय. कधीतरी पेपर लेंदी पण असतो. आता या 4 पर्यायांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लगेच समजतात की याचं उत्तर एकच असणार आहे, सो आपण ते आपल्या आन्सर शीट मध्ये मार्क पण करतो. पण कधीतरी आपल्याला असं वाटतं की या प्रश्नाचं उत्तर 1 सुद्धा आहे आणि 4 सुद्धा आहे, याला आपण संदिग्ध प्रश्न असं म्हणतो. मग जे प्रश्न आपल्याला अशा रीतीने संदिग्ध वाटताय त्याला आपण काहीतरी मार्किंग करून ठेवावं, ज्याला आपण पेंडिंग असं म्हणूयात. पेंडिंग म्हणजे काय? मला ते सेकंड राऊंडला कव्हर करायचे आहे, ज्याला आपण मार्क केलेलं आहे. आता कुणी असं सर्कल मार्क करतं, कुणी पेंडिंगचा P मार्क करतं, काहीही मार्क करतं. तुम्हाला जे समजतंय ते तुमच्या मूळ प्रश्नपत्रिकेवर तुम्ही मार्क करू शकतात, राईट? सो हा झाला सेकंड राऊंड. फर्स्ट राऊंडला तर काय केलेलं आहे, सर्वाधिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र सेकंड राऊंडला जे क्वेश्चन्स आपण फर्स्ट राऊंडला पेंडिंग ठेवले होते ते आपण अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कदाचित वेळेच्या अभावी सेकंड राऊंड हा आपला फायनल असू शकतो आणि काहींच्या बाबतीमध्ये पुन्हा थर्ड राऊंड होतो. हा जमल्यास होतो, प्रत्येकाचा होत नाही. आणि हा राऊंड कशावर डिपेंड करतो? आकलन क्षमता आणि वाचनाचा वेग, राईट? आता थर्ड राऊंड जर झाला नाही तर काही फरक पडत नाही, कारण सेकंड राऊंड आपण चांगले कंप्लीट केलेले असतात, म्हणजे हे दोन्ही राऊंड. थर्ड राऊंडचं महत्व काय की फक्त आपल्या मूळ आन्सर शीट वरती आपण योग्य मार्किंग केलेलं आहे की नाही, किंवा काही ठिकाणी मार्किंग बाकी आहे का, ही एक नजर टाकण्यासाठी हा थर्ड राऊंड मॅटर करतो. अदरवाईज असं काही बंधनकारक नाहीये की तुम्ही कोणत्याही पेपरमध्ये हे 3ही राऊंड कंप्लीट करावे. परंतु ऑन अन ॲव्हरेज सरासरी विचार करत असता पेपर मध्यम येऊ, सोपा येऊ किंवा अवघड येऊ, तुमचे किमान हे 2 राऊंड होणं तरी आवश्यक आहे. वाय? कारण पहिल्या राऊंड मध्ये आपल्याला हा विचार करायचा आहे की मला माझे सिक्युअर्ड झोन कसे कव्हर करता येतील, ज्याला आपण हातचे गुण म्हणतो, हातचे मार्क्स म्हणतो, ते मला कसे जमा करता येतील, कलेक्ट करता येतील. अँड आफ्टर दॅट, जसं की मी मगाशी स्पष्टीकरण दिलं की 4ही पर्यायांपैकी मला जर पहिला आणि चौथा पर्याय पण बरोबर वाटतोय संबंधित प्रश्नाचा, तर ऍट दॅट टाइम मी काय करावं, तर त्यावेळी मी त्या प्रश्नांना फर्स्ट राऊंड मध्ये पेंडिंग म्हणून मार्क करावं. मग तुम्ही ते कसंही मार्क करा आणि ते पेंडिंग क्वेश्चन सेकंड राऊंडला मी क्लिअर करावे आणि माझी जी आन्सर शीट आहे त्यावरती मी मार्किंग कंप्लीट करावं, राईट? सो ही झाली आयडियल मेथड, पेपरचे राऊंड किती असावेत आणि ते कसे असावेत याबाबत. नाऊ
जो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे अटेम्प्ट किती असावा. नाउ लिसन, अटेम्प्ट किती असावा हे कुणीच सांगू शकत नाही, कारण पेपर कसा येईल हे कुणाला माहितीये का? नाही. तुमच्यासाठी तो पेपर पूर्णतः नवीनच असणार आहे. तुम्ही कितीही PhD लेवलचा स्टडी केलेला असला तरी त्या एका तासाचं महत्व इतकं असतं की तुम्हाला त्या संपूर्ण पेपर बाबत तुम्ही नवीन असतात, बरोबर? नवीन इन द सेन्स काय, त्यातले जे प्रश्न आहेत त्यातले उत्तर तर आपल्याला येणार असतात, मात्र पहिल्यांदाच आपण त्या पेपरला काय करत असतो, डील करत असतो. इन द सेन्स आपण पहिल्यांदाच त्या पेपरला बघत असतो. ओके, सो अटेम्प्ट किती असावा हे सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यावरती डिपेंड करतं. ओके, आता यामध्ये आयडियल पॉइंट कोणते आहेत ते बघा. समजा जर पेपर सोपा आला तर निश्चितच आनंदून जायची काही गरज नाही. खूप आनंद आपला अगदी गगनात मावेनासा झाला अशीही काही आवश्यकता नाही, कारण तो फक्त तुम्हाला सोपा आलाय का नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून जे विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांना सुद्धा तो तसाच सोपा गेला असेल. अर्थात अभ्यास सर्वांचाच चांगला झालेला असतो, म्हणजे एक ऑन अँड ॲव्हरेज सरासरी चाललेलं आहे हे सगळं काही. तर मग बघा आता, तर पेपर सोपा आला म्हणजे अगदी खूप आनंदून जायचं नाही, ते याच्यासाठी कारण आपण जेव्हा सर्वात जास्त आनंदी असतो तेव्हा सुद्धा बऱ्याच चुका आपल्या हातून घडतात, ज्याला आपण खूप छान नाव देतो, ते म्हणजे सिली मिस्टेक झाल्या. पेपर संपला रे संपला आणि परीक्षा केंद्राच्या बाहेर आपण आलो तर आपण सरळ म्हणतो पेपर खूप सोपा होता पण मला वेळ पुरलेला नाही. तर नंतर बोलण्याला काहीही अर्थ नसतो. वेळ महत्वाची आहे, वेळेवर बोलणं आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. वेळेवर बोलणं म्हणजे काय, तुमच्या कार्यातून तुम्ही बोला, तुमचं जे सादरीकरण आहे त्यातून तुमचं प्रेझेंटेशन स्किल जे आहे ते तिथून तुमचं कळणार आहे त्या एका तासातून. नंतर तुम्हाला किती सोपा गेला, तुम्ही किती आउट ऑफ मार्क्स घेतले हे मॅटर नाही करत, कारण शेवटी प्रिलियम क्रॅक कराल तर मेन्सला जाणार आहात. पूर्व नाही तर मुख्य नाही आणि मुख्य नाही तर पोस्ट नाही, हे सर्वांना परिचित आहे. मुद्दा काय आहे सांगण्याचा, की सोपा पेपर असेल तर आपला अटेम्प्ट हा ऑन अँड ॲव्हरेज 85 to 85 प्लस राहिला पाहिजे. आणि हे अंदाज म्हणण्यापेक्षा हे जी आकडेवारी तुम्हाला दिसतीये ही सरासरी आहे. याचा अर्थ असा नाही की इथे मी एक्सप्लेन करतेय की पेपर सोपा आला तर 80 to 85 जा. तुम्हाला पेपरमध्ये आणि खरोखर रियालिटीने आपल्याला उत्तरं देता येतायत की नाही यावर डिपेंड करतं. पेपर जर मध्यम आला असेल तर आपला जो अटेम्प्ट आहे तो जो असला पाहिजे तो म्हणजे 70 प्लस किंवा 80 प्लस. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी दोन गोष्टी आहेत किंवा दोन गट म्हणेन खऱ्या अर्थानं मी. हा ए गट आणि हा बी. इथे काय होतं, बरेच विद्यार्थी अर्थात परिचित आहे की एकाच 4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, तरी पण आपला अटेम्प्ट जो आहे हा 90 प्लस ठेवतात. आपला अटेम्प्ट किती ठेवतात, 90 प्लस ठेवतात. आणि इकडे ब गटातले विद्यार्थी काय करतात, एक सावध पवित्रा घेतात की नाही अटेम्प्ट जास्त जर केला आणि जास्त निगेटिव्ह गेलो तर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण आकलनानुसार मी हे वक्तव्य करतेय, जर तुम्ही जास्त अटेम्प्ट ठेवत असाल तरीही तुम्ही कुठेतरी डेंजर झोन मध्ये आहात, आणि जर तुम्ही अटेम्प्ट खूप कमी ठेवत असाल, खूपच कमी ठेवत असाल तरी सुद्धा तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. मग आता काय करायचंय आपल्याला, मधला मार्ग, मध्यम मार्ग काय सांगतो, अटेम्प्ट लिमिटेड असावा, म्हणजे तो अगदी 90 प्लस पण नसावा आणि तो अगदी 60 मायनस म्हणजे 60च्या पण खाली नसावा. राईट, सांगायचं तात्पर्य काय आहे, अटेम्प्ट किती असावा तर हे प्रत्येक विद्यार्थ्यांवरती डिपेंड करणार आहे. नॉट मॅन्डेटरी की मी इथे असं सांगितलं त्यामुळे तुम्ही तसं करावा, ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे की तुम्हाला पेपर किती वेळात कव्हर होतो, किती वेळात कव्हर होत नाही, किती प्रश्न पहिल्या राऊंड मध्ये क्लिअर होतात, किती सेकंड राऊंड मध्ये क्लिअर होतात. त्यामुळे हे बंधनकारक आहे का, नाही. मी पुन्हा रिपीट करते, हे जे मी सांगितलेलं आहे हे सरासरी सांगितलेलं आहे, याचा अर्थ हे बंधनकारक आहे असं नव्हे. पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आपली मूळ प्रश्नपत्रिका. तर बघा, पहिल्यांदा काय होतं, आपल्या समोर जेव्हा पेपर येतो तेव्हा आपण पूर्णतः नवीन असतो.
मूळ प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः आपण एक 4 सेटचा जर विचार केला ABCD, तर रॅन्डमली क्वेश्चन हे मागे पुढे असतात. म्हणजे व्याकरणाचा भाग जर आपण वगळला तर जीएसच्या बाबतीमध्ये काही क्वेश्चन्स हे तुम्हाला मागे पुढे असू शकतील. आता यामध्ये काय गोंधळ होतो बघा. पहिली गोष्ट तर ही आहे, ज्यांना एखादा विषय अवघड वाटतो, जसं की समजा इकॉनॉमिक्सच्या बाबतीत बोलते मी, तर समजा ए सेट ज्या विद्यार्थ्याचा असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याचा बी सेट असेल, उदाहरण दाखल सांगतेय, तर ए सेटच्या बाबतीत असं होऊ शकतं की एला इकॉनॉमिक्स खूप अवघड जातोय आणि नेमकी तोच आफ्टर ग्रामर म्हणजे व्याकरणाच्या भागानंतर रॅन्डमली लगेच काय आलेलं आहे की जीएस मध्ये इकॉनॉमिक्स आला. ब नावाचा विद्यार्थी असा असतो की त्याचा भूगोल हा आवडतीचा विषय आहे, त्याचा भूगोल हा आवडतीचा विषय आहे आणि त्याच्या पेपरमध्ये पहिल्यांदा तो आला. म्हणजे जीएस बद्दल बोलतेय मी, व्याकरण नव्हे, जीएस बद्दल पहिल्यांदा काय आला, भूगोल आला. तर आता इथे दोन गोष्टी होतात. एक तर आपल्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं अपेक्षित आहे. जसं आयुष्यामध्ये आपल्या अचानक संकट येऊ शकतं, तर आपण एक क्षमता ती तयार करतो की मला या संकटाला सामोरं जायचं आहे, काहीही झालं तरी माझ्याकडे हेच पर्याय आहेत आणि त्यावेळी मी फ्लेक्झिबल राहणं गरजेचं आहे. जसं आपल्या आयुष्यात आपण ही संकल्पना किंवा हा फॉर्म्युला यूज करतो, तसंच अगदी या पेपरचं आहे. पेपरचं असं असतंय की बाबा मला माझ्या समोर कुठलाही विषय येऊ दे, माझा जर सगळा अभ्यास झालाय, चांगली उजळणी झालेली आहे, तर मला हा विचार नको की माझ्या पुढे मला अवघड असणाराच विषय पहिल्यांदा आला. जसं की या विद्यार्थ्याच्या बाबतीत इकॉनॉमिक्स हा विषय अवघड आला ना विषय, समोर दिसतायत ना प्रश्न, ऍटलिस्ट पहिल्यांदा मला व्यवस्थित वाचन करू देत, मला प्रयत्न तर करू देत सोडवण्याचा. तिथून मूव्ह होऊन तुम्ही लगेच पुढे जातात, बरोबर, आणि लगेच दुसरा विषय घेतात आणि असं घाई करत करत हे सगळं तुम्ही कंप्लीट करतात, आन्सर शीटवर मार्क करतात आणि सरते शेवटी अगदी काही सेकंदांना लक्षात येतं की बाबा माझा तर इको मी सोडला होता, कारण मला तो अवघड वाटत होता, मी तो पूर्ण सेक्शन सोडून दिला आणि जॉग्राफीकडे वळालो किंवा वळाले. ऍट दॅट टाइम तुम्ही या प्रश्नांना सोडवतच नाही. हे घाईने होतं, हे नजर चुकीने होतं. आणि असं नसतं की आपल्याला काही समजत नाही, आपल्याला सगळंच सगळं समजत असतं, आपल्याला कळत असतं, पण आपल्याला त्यावेळी वळत नसतं, कारण एका तासाचं जे काय असतं प्रेशर असतं. त्यामुळे त्या प्रेशरला डील करण्यासाठी, त्या प्रेशरला हँडल करण्यासाठी आतापर्यंत बऱ्याच टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचा सराव झालेला असणार आहे, मला मान्य आहे. पण इथे मूळ जो पेपर आहे त्याबद्दल मी वक्तव्य करते की जरी ए नावाच्या विद्यार्थ्याला इकॉनॉमिक्स अवघड जात असला आणि तो जीएस या घटकाच्या बाबतीत पहिल्यांदा आला, तर घाबरून जायची गरज नाही, तो सोडवण्याचा ट्राय करायचा. जे प्रश्न आपल्याला ठामपणे माहिती की याचं उत्तर हेच असेल, तर तुम्हाला ते सोडवणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही पुढच्या सेक्शनकडे, म्हणजे जॉग्राफी असेल किंवा इतिहास असेल किंवा समाजसुधारक असेल, व्हॉट एव्हर कुठलाही सब्जेक्ट असेल त्याकडे वळणं गरजेचं आहे. कारण पुन्हा परत माघारी यायला आपल्याकडनं होईल की नाही हे आपल्याला माहीत नसतं. ब गटातल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्यांना की त्यांचा आवडतीचा विषय पहिल्यांदा आला, त्यांनी तो चांगला सोडवला सुद्धा, मात्र पुन्हा जर एखादा अवघड विषय आला तर त्यांनी सुद्धा हीच भूमिका घेणं गरजेचं आहे की मला जो सेक्शन अवघड आलाय त्याला मी न सोडवता डायरेक्ट पुढे जातोय आणि परत नंतर मी माघारी येऊन तो सोडवेल, या भूमिकेत राहायचं नाही. ठीक आहे, तर आता तुम्हाला इथे क्लिअर झालंय की सेटच्या बाबतीत काय गोष्टी आहेत. रॅन्डमली क्वेश्चन सेट होत असतात, त्यामुळे इथे आपण ती गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं राहील. अर्थातच संपूर्ण गोष्टीचं सार काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की तुमचा कॉन्फिडन्स शेवटपर्यंत तुम्ही कायम ठेवला पाहिजे. अगदी तुम्ही क्रिकेटचा सामना जेव्हा बघतात, क्रिकेट या खेळाचा जर आपण विचार केला तर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आपल्या हातात असते, बरोबर. त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत पेपर तुमच्या हातात आहे. तुम्ही जोपर्यंत आन्सर शीटवर मार्क करत नाही, लास्ट मोमेंट पर्यंत सगळा खेळ, संपूर्ण बाजू तुमच्या हातात असते. त्याच्यासाठी हा जो आत्मविश्वास आहे हा 100% शेवटच्या क्षणापर्यंत तुमचा कायम असणं गरजेचं राहील, एवढं मी सांगेन. म्हणजे अगदी मला हे मूळ
वाक्य खूप आवडतं. टू विन द गेम जस्ट रिमेन इन द गेम. इंग्रजी मधलं आहे की आपल्याला याचा साधा सोप्या भाषेतला अर्थ लगेचच आपल्याला समजतो. जर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एखादा खेळ जिंकायचा असेल तर शेवटपर्यंत टिकून राहण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे, भले ते काहीही होऊ देत. माझा प्रयत्न एकच आहे की मला माझे 100% द्यायचे, दॅट्स इट. मग पुढे काही पण होऊ देत, पुढच्या गोष्टी पुढे. आत्ता माझ्या हातात काय आहे, थोडक्यात वर्तमान काळ माझ्या हातात आहे. माझ्या हातात भूतकाळ पण नाहीये आणि माझ्या हातात भविष्यकाळ पण नाहीये. माझ्या हातात वर्तमान काळ आहे. भविष्यकाळ केव्हा माझ्या हातात असेल, जेव्हा मी माझं सादरीकरण वर्तमान काळात चांगल्या पद्धतीनं करेल, तेव्हा तो माझा खऱ्या अर्थानं भविष्यकाळ उज्ज्वल राहील. त्यामुळे टू विन द गेम रिमेंबर दॅट जस्ट रिमेन इन द गेम, या वाक्यावरती तुम्हाला काम करायचंय. ठीक आहे. तर मूळ प्रश्नपत्रिका समजली, कसं तुम्ही डील करणार आहात, पेपर किती राऊंड मध्ये कंप्लीट करावा त्याबद्दल पण सांगितलं, अटेम्प्ट किती असावा त्याबद्दल सुद्धा सांगितलं. आता खऱ्या अर्थानं जो आपला शत्रू आहे तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग. आता युद्धामध्ये शत्रूला कसं हरवायचं, तर आपल्या कार्याने हरवायचं असतं. उगीच निरर्थक बडबड करून हरवायचं नसतं. निरर्थक बडबड करणाऱ्यांना काय म्हणतात मराठी व्याकरणात माहितीये ना? गुड. तर निगेटिव्ह मार्किंग याला जर आपल्याला हरवायचं असेल, आता तुम्ही म्हणाल हे काही युद्ध आहे का? डेफिनेटली तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग वरती एक चांगली कमांड आणायची आहे, पॉझिटिव्ह मिनिंगने. बघा, निगेटिव्ह मार्किंग वर कमांड आणणं म्हणजे काय, मला माझ्या चुका टाळायच्या आहेत, ज्या की आतापर्यंत आपण सराव प्रश्नपत्रिकेत टाळल्या. आतापर्यंत टेलिग्राम चॅनलला 4000 प्रश्नांचा सराव आणि मूळ 10 सराव प्रश्नपत्रिका यांचे 1000 प्रश्न, म्हणजे टोटल 5000 प्रश्नांचा सराव झालेला आहे. आणि तो डेफिनेटली मोर दॅन सफिशियंट आहे. अर्थात ज्यांनी पहिल्या दिवसापासून सातत्य ठेवून हा सराव केला त्यांना नक्कीच माहितीये की तयारीमध्ये किती फायदा झालाय, आणि त्याचं प्रतिबिंब 16 एप्रिलला दिसणारच आहे, त्यात काही वादच नाही. सांगण्याचं तात्पर्य काय, निगेटिव्ह मार्किंग वरती कमांड याचा अर्थ काय होतो स्पष्ट करते. बघा, समजा तुम्ही 80 प्रश्न सोडवले, बरोबर? 80 प्रश्न सोडवले, त्यातले तुमचे 20 चुकले, तर टोटल 80 वजा 20 किती झाले? 60. आता एकाच 4 निगेटिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क्स हा वजा होणार आहे तुमच्या मूळ स्कोर मधनं. सो 20 भागिले 4 केलं तर बाकी येते 5. या 60 मधनं 5 वजा केले तर उरतात 55. थोडक्यात तुमचं इथे पूर्णतः दुहेरी नुकसान झालेलं आहे. काय झालेलं आहे? दुहेरी नुकसान झालंय. आता बघा, दुहेरी नुकसान याचा अर्थ काय होतो, एकतर तुम्ही जे प्रश्न बरोबर आलेत ते तर वजा झालेलेच आहेत मूळ प्रश्नातनं, म्हणजे चुकीच्या प्रश्नाबद्दल बोलते. जे प्रश्न तुमचे चुकले ते तर बरोबर आलेल्या प्रश्नामधनं वजा झालेलेच आहे. मात्र या ठिकाणी बरोबर आलेल्या प्रश्नांमधून सुद्धा तुमचे 5 गुण वजा झालेत, म्हणजे तुमचं इथे दुहेरी नुकसान झालेलं आहे. सो व्हॉट इज माय पॉइंट, की जर तुम्हाला वाटतंय, जसं की मी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिलं, आपला पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला सर्वाधिक प्रश्न सोडवण्याचा ट्राय करायचा आहे. सेकंड राऊंड मध्ये जे प्रश्न आपल्याला संदिग्ध वाटत होते, जसं की 4 पर्याय आहेत आणि 4ही पर्यायातनं मला पहिलं पण बरोबर वाटतंय आणि चौथंही बरोबर वाटतंय, म्हणजे पहिलाही पर्याय योग्य वाटतोय, चौथाही योग्य वाटतोय, तर याला आपण काय म्हणतोय, संदिग्ध प्रश्न म्हणतोय, ज्याला आपण राऊंड करून ठेवला होता पेंडिंगचा P, राईट? तर ते सेकंड राऊंड मध्ये क्लिअर करतोय. पण आता कुठेतरी जर आपल्याला असं वाटतंय की ह्या 4 पर्यायामधून पहिला पर्याय पण योग्य आहे, चौथा पण योग्य आहे, तिसरा पण योग्य आहे, असं होतं कधीतरी, कारण तो 1 तासाचा वेळ प्रत्येकालाच हँडल होईल असं नाही. तर अशा वेळेला अशा हे जे प्रश्न असतात ना, हे प्रश्न किंवा अगोदर सांगितलेले सुद्धा, तर त्या प्रश्नांमध्ये तुम्ही 5 ते 10% रिस्क जास्तीत जास्त घेऊ शकता. रिस्क घ्या, मात्र ती 5 ते 10%, त्यापेक्षा जास्त नाही, कारण त्यापेक्षा जर जास्त गेलात तर अर्थातच निगेटिव्ह मार्किंग आपला एक प्रमुख शत्रू आहे, हे लक्षात ठेवा.
कारण जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट लक्षात घेत नाही तोपर्यंत तुम्ही हे युद्ध जिंकू नाही शकत. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की तुक्के मारण्याच्या एका पॉइंट मध्ये बरेच विद्यार्थी जे मूळ गुण होते त्यांनाही गमावून बसलेत. आणि या संपूर्ण कृत्याला विद्यार्थी एक खूप छान नाव देतात खऱ्या अर्थानं, ते म्हणजे सिली मिस्टेक. आता हा कोणता जावई शोध आहे मला माहित नाही, पण सिली मिस्टेक याचा अर्थ असा असतो की मला येत होतं पण माझ्याकडनं प्रश्नच नीट वाचला गेला नाही. मग आपण टेस्ट पेपरची प्रॅक्टिस का केली, 5000 प्रश्न का सोडून घेतले, हे तुम्ही म्हणूच शकत नाही. कारण तो आपला राईटच नाही. कारण तुम्ही हे नंतर म्हणण्याला व्हॅल्यूच नाहीये. तुम्ही एका तासात काय करता ते सांगा, बाकीचं नंतर कुणीही ऐकून घेणार नाही. सेकंड पॉइंट, प्रश्न नीट वाचला गेला नाही मान्य आहे बाबा, चला मला उत्तर येत होतं पण मी तो सेक्शन अवघड वाटतो म्हणून नंतर अटेम्प्ट करू या नादामध्ये अटेम्प्ट केलाच नाही आणि माघारी आलो. मग याला तुम्ही सिली मिस्टेक नाही म्हणू शकत. इवन दो तुम्ही प्रश्नच नीट वाचला नाही याला सुद्धा सिली मिस्टेक नाही म्हणू शकत. सिली मिस्टेक म्हणजे काय, मुळात तुम्हाला 1 तासाचं प्रेशर हँडल न होणं, बरोबर. तर हे का हँडल होत नाहीये, एवढे तर तास आपण सराव केलाय, एवढा तास आपण अभ्यास केलाय, मग याच्यासाठी काय गरजेचं आहे, तुमचं एकमेव शस्त्र आहे. तुम्हाला सिली मिस्टेक कमी करायच्या असतील, तुम्हाला निगेटिव्ह कमी जायचं असेल तर तुमचं एकमेव मोठं शस्त्र आहे ते म्हणजे शांत मानसिकता. हे स्पर्धा परीक्षेतलंच नाही, हे संपूर्ण आयुष्य जगण्यातलं एकमेव शस्त्र आहे ही शांत मानसिकता. जेवढ्या गोष्टी तुम्ही शांततेने विचार करून निर्णय घेता तेवढे ते सक्सेसफुल ठरतात. तुमचा स्कोअर हा इतका चांगला पाहिजे की तुम्हाला नंतर कोणत्याही प्रेडिक्शन सिरीजची गरज नाही पडली पाहिजे. खरं तर प्रेडिक्शन सिरीजवर माझा मुळात विश्वासच नाही, त्यामुळे मी ती कंडक्टही करत नाही. तुम्हाला मूळ कोण आहे, आयोगाची आन्सर की. पेपर झाल्यानंतर जोपर्यंत आयोगाची आन्सर की आपल्या समोर येत नाही, त्यानुसार आपण आपला स्कोअर चेक करत नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रेडिक्शन सिरीजचा काहीही फायदा नसतो. कारण मूळ निकाल हा लागणारच आहे, आन्सर की येणारच आहे आणि त्याच्यानुसारच आपला जो मूळ स्कोअर आहे तो चेक झाला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात यानंतरच्या गोष्टी झाल्या, आपण 16 एप्रिल 1 तास याबद्दल चर्चा करतोय. तर जे तुम्हाला येत आहे ते पहिले तुम्ही सेफ सिक्युअर्ड करा, ते तुम्ही हातातून घालवलं नाही पाहिजे. जर ते तुम्ही हातातून घालवत असाल आणि त्याला जर तुम्ही खूप छान सिली मिस्टेक असं त्याचं नामकरण करत असाल तर ते पूर्णतः ती तुमची चूक आहे आणि इथे चुकीला माफी अजिबात नाही. अर्थात पश्चाताप हा तुम्हालाच होत असतो. त्यामुळे चुका कमी कराल तेवढा तुमचा स्कोअर हा चांगला येईल. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये शांत मानसिकता गरजेची आहे. त्याच्यासाठी आपण परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणं अपेक्षित आहे. कुणाशीही व्यर्थ बडबड न करता आपल्याला मूळ आपला पेपर येणार आहे, त्या पेपरला कसं सोडवायचं याबद्दल व्यवस्थित विचार करा. कारण ऐन वेळेला बऱ्याचदा असं होतं की काय पहिले सोडवलं पाहिजे किंवा काय नाही, अशी जर चर्चा कुठेतरी अगोदर झाली तर त्याचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा कुठेतरी एक मोठा इफेक्ट खऱ्या अर्थानं आपल्या पेपरवर उमटतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कुणाशीही बडबड करायची नाही, कुणाशीही काहीही चर्चा करायची नाही. आपला पेपर आणि आपण आणि आपलं विश्व यामध्ये चुका किती कमी होतील यावर पूर्ण उद्याचा दिवस विचार करा आणि शांत मानसिकता. उद्या तुम्ही काहीही वाचणार नाही, म्हणजे आज 14 एप्रिल आहे, उद्या 15 एप्रिल तुम्ही उद्या काहीही वाचणार नाही. अगदी दुपारी 12 पर्यंत थोडंफार जमल्यास उजळणीचा भाग, त्यानंतर मात्र पूर्ण शांत राहायचं. लागलं तर जरा वेळ मेडिटेशन करा आणि आफ्टर दॅट तुम्ही परीक्षा केंद्रावरती वेळेवर पोहोचा. आपले 100% देण्याचा प्रयत्न करा. आजच्या लेक्चरमध्ये जे जे मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेत नक्कीच त्याचा फायदा होईल ही अपेक्षा व्यक्त करते आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देते. रॅन्डमली फक्त एक स्टेबल माइंडसेट ठेवा की मी कसं डील केलं पाहिजे. प्रश्नपत्रिका जेव्हा माझ्या हातात येते तेव्हा माझं पहिलं टार्गेट हे आहे की मला कोणते प्रश्न पटापट पहिल्या राऊंडमध्ये सुटतायत ते मी सोडवून घ्यावेत. आता यामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. काही विद्यार्थी प्रश्न सोडवतात आणि लगेचच आन्सर शीट वरती मार्क करतात. काही विद्यार्थी पूर्ण पेपर सोडवून घेतात आणि त्याच्यानंतर मार्क करतात. मग ही पद्धती सुद्धा कायम ठेवा, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला वेळ किती लागतो. त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल मॅटर करतं. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.
याच ऊर्जेसह आपण या ठिकाणी, याच एनर्जीसह आपण मुख्यला भेटणार आहोत. त्यामुळे अगदी मी मुख्यला पात्र होईल नव्हे तर मी झालेलोच आहे या दृष्टिकोनातून पेपरला जा. त्यामुळे एक पॉझिटिव्ह माइंडसेट डेव्हलप होईल आणि त्याचा सुद्धा आपल्या मूळ पेपरला फायदा होईल. आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.